करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. 365 दिवसांच्या आपल्या शिवसंकल्प व्याख्यानमालेमध्ये आजचा 111वा भाग, ज्याच्यामध्ये उद्योजकता आणि स्टार्टअप या विषयातला महाराष्ट्रातील युवकांसाठी पुढील 10 वर्षातील व्यावसायिक संधी या विषयावर आपण या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत. मित्रांनो, 2025 किंवा 2026 ते 35 हे आपल्यासाठी गोल्डन डिकेट आहे. गोल्डन डिकेट म्हणजे एक सोनेरी दशक आहे. ते का, याची आपण या ठिकाणी माहिती घ्यायची आहे. महाराष्ट्र म्हणजे मुंबई विशेषतः ही भारताची आर्थिक राजधानी आहे. ती ॲज अ अपॉर्च्युनिटी म्हणून कशी आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने घेता येईल या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. 15 महत्वाचे होस्ट सेक्टर ज्याला म्हणता येईल पुढच्या 10 वर्षांमधलं, त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. आणि महाराष्ट्रातल्या प्रादेशिक म्हणजे विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र हे विभागवार असणाऱ्या काही संधी याच्यावर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. लक्षात घ्या. त्याचबरोबर AI मुळे निर्माण होणाऱ्या नवीन संधी आणि या ठिकाणी कोणत्या क्षेत्रामध्ये चेंज होणार आहे याची देखील आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. तर या सगळ्या बाबीचा विचार करता कोणतं कौशल्य आपण मिळवणं अपेक्षित आहे याचा देखील विचार आपण आजच्या या सत्रामध्ये करणार आहोत. तर या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. हे लक्षात घ्या. आपल्यासाठी महत्वाची एक तारीख लक्षात घेतली पाहिजे. एक तारीख आहे 1991. ज्या वेळेला भारताने गॅट करार सही केली त्यावेळेला आपला GDP जो होता तो 270 अब्ज फॉरेक्स रिझर्व्ह होता. फक्त 3 आठवड्याचं होतं. जवळजवळ आपल्याला दिवाळखोरी डिक्लेअर करायला लागणार होती. आणि त्यावेळेला अर्थमंत्री हे डॉक्टर मनमोहन सिंग होते. PV नरसिंहराव पंतप्रधान होते. आणि त्यावेळेला भारताने एक निर्णय घेतला आणि तो जागतिक बाजारपेठे म्हणजे ज्याला LPG असं म्हटलं, ग्लोबलायझेशन, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, या धोरणांचा स्वीकार केला. आणि तिथपासून चालू झालेला आपला प्रवास आज 2026 मध्ये भारताचा GDP हा 4 ट्रिलियन झालेला आहे. जगात 4थ्या नंबरची अर्थव्यवस्था म्हणून आपण या ठिकाणी तयार झालेलो आहोत. हे लक्षात घ्या. पण हे अचानक ओव्हरनाईट झालं नाही. हे लक्षात घ्या. सातत्यपूर्ण केलेले प्रयत्न त्याच्यामध्ये आहेत. आणि आपला फॉरेक्स रिझर्व्ह जो आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढला. 500+ युनिकॉर्न्स भारतामध्ये तयार झाले होते. 35 वर्षात 14 पटीनं पुढच्या वाढण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला. हे लक्षात त्याच्या पद्धतीने. मग 2035 पर्यंत काय, तर GDP $10 ट्रिलियन पर्यंत म्हणजे जगात 3 नंबर पर्यंत. जपान, जर्मनी आणि भारत अशा पद्धतीचं. जपान आणि जर्मनीला मागे टाकून आपण पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जाते. दरडोई उत्पन्न आज जे 2 लाखाचं आहे ते साधारणतः 5 ते 6 लाखापर्यंत वाढेल. आणि डिजिटल इकॉनॉमी ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. लक्षात घ्या. 500 पेक्षा जास्त नवीन युनिकॉर्न होतील आणि 20 कोटीपेक्षा जास्त नवीन नोकरीच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. होण्याची शक्यता हा शब्द मी यासाठी वापरतोय कारण यासाठी कोणीतरी मेहनत करावी लागेल. आपोआपच ते तयार होणार नाही. आणि कोणीतरी याचा अर्थ तुम्ही आहात. कारण तुम्हाला या सर्व गोष्टी या ठिकाणी समजून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे. लक्षात घ्या. त्यामुळे जे लोक पुढच्या 10 वर्षामध्ये योग्य क्षेत्रात उतरतील ते आर्थिकदृष्ट्या आपल्या पुढच्या 3 ते 4 पिढ्या सक्षम करू शकतात एवढी ताकद ह्या सेक्टरमध्ये आहे. ते ओळखून आपण पावलं टाकणं गरजेचं आहे. हे लक्षात त्याच्या पद्धतीनं. भारताच्या GDP मध्ये साधारणतः 14% देशातील म्हणजे एक आपण होणार आहोत. GDP वाढते आपली. लक्षात घ्या. आणि पहिलं राज्य जे आपलं महाराष्ट्र जे आहे हे लक्षात घ्या ते ठरेल की ज्याच्यामध्ये 1 ट्रिलियनचं स्टेट बनेल. हे लक्षात घ्या. 2030 मध्ये मुंबई, पुणे हे भारताचं आर्थिक आणि टेक्निकल राजधानी बनत आहे. 25,000 पेक्षा जास्त स्टार्टअप महाराष्ट्रात आहेत जे देशात 2 नंबरला आहे. लक्षात घ्या. 500 पैकी 55 पेक्षा जास्त युनिकॉर्न हे एकट्या महाराष्ट्रातून आहे. हे देखील आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लक्षात घ्या त्याच्या पद्धतीनं. आणि पुढच्या 2008 मध्ये मुकेश अंबानी ज्यावेळेला म्हटले होते की पुढच्या 20 वर्षामध्ये मुंबई आणि शांघाई याचं या ठिकाणी तुलना होऊ शकेल का, ते इक्वल येतील. हे लक्षात. त्याच्यावर त्याचं कारण का की 10 टॉपच्या गोल्डन फायनान्शियल सेंटर्स मध्ये एक मुंबई असेल असं जागतिक पातळीवरच असं त्यांचं मत होतं. लक्षात. म्हणजे हा जो 26 ते 35चा वर्ष काळ जो आहे तो सुवर्ण काळ आपल्यासाठी आहे. हा आपल्यासाठी मी यासाठी म्हणतोय मित्रांनो, लक्षात घ्या की सगळ्यात जास्त तरुणांची लोकसंख्या असणारा जगाच्या पाठीवरचा देश हा भारत एकमेव आहे. हे लक्षात घ्या. मग तो रील स्क्रोल करण्यामध्ये गेला म्हणजे आपोआपच या ठिकाणी इकॉनॉमी वाढणार आहे असं अजिबात होणार नाही. तुमच्या प्रत्येक सेकंदाचा, प्रत्येक मिनिटाचा उद्योजकीय दृष्टिकोनातून विचार करून टाइम इज मनी हे ऍक्च्युअली वागण्यातून, जगण्यातून ज्या वेळेला येईल त्यावेळेलाच निश्चितपणे तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकणार
आहात हे लक्षात येतं त्याच्यावरती. तर त्यामुळे त्याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. कोणत्या 5 मोठ्या ट्रेंड किंवा संधी निर्माण होणार आहेत या गोल्डन डिकेडमध्ये ते पहिल्यांदा समजून. एक तर डिजिटली इकॉनॉमिक बूम होणार आहे मोठ्या प्रमाणात. ते आता ऑलरेडी झालेले आहे लक्षात घ्या. म्हणजे ज्या वेळेला डिजिटल इंडिया, डिजिटल प्लॅटफॉर्म UPI ज्या वेळेला पहिल्यांदा लॉन्च झालं त्यावेळेला अवेअरनेस करण्यासाठी एक ज्या वेळेला आपल्या संस्थेनं काम केलं होतं त्यावेळेला काही चॅरिटी कमिशनर, जज, पोलीस इन्स्पेक्टर हे म्हणायची की अरे हे आपल्या भारतात कसं चालेल, हे कोण करेल, आपल्याला रोख इकॉनॉमीची सवय आहे. त्या प्रवासापासून ते आतापर्यंतचा प्रवास की ज्या वेळेला या ठिकाणी कुठेही गेलात ₹2, ₹3 पण आपण जीपे करून पटदेशी रिकाम होऊन जातो लक्षात आहे त्याच्यात. हा बदललेला काळ विचारात घेता मोठ्या प्रमाणामध्ये 90 कोटी इंटरनेट युजर्स, 80 कोटी स्मार्टफोन युजर्स आणि UPI पेमेंट सिस्टम ही जगातली टॉपची सिस्टम आपली भारताची होते, जास्तीत जास्त युजर वापरणारी लक्षात घ्या. त्यामुळे डिजिटल इकॉनॉमी जी आपली आहे ती साधारणतः 20 लाख कोटीपर्यंत हा GDP जाण्याची शक्यता आहे हे लक्षात घ्या. म्हणजे आता आहे 2026चा 50 लाख कोटीपर्यंत या ठिकाणी पुढच्या कालावधीमध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे लक्षात. मी आता जर सांगितलं तसं डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतो 65% पेक्षा जास्त लोकसंख्या ज्या देशाची 35 वर्षाच्या खालील आहे, म्हणजे 50 कोटी वर्कफोर्स आहे. हे फार महत्वाचं असतं लक्षात घ्या. म्हणजे साधारणतः या ठिकाणी 29 वर्ष वयोगटाचं देशाचं वय आपलं होतं. US 38 वर्षाचा आहे, जपान 48 वर्षाचा आहे, चायना 39 वर्षाचा आहे. म्हणजे हे सगळे देश आता हळूहळू अजून जास्त वृद्धत्वाकडे झुकणार आहेत. त्यांच्याकडे डिपेंडेबल असणारी लोकसंख्या जास्त असणार आहे आणि आपल्याकडे प्रोडक्टिव्हिटी असणारी लोकसंख्या जास्त असणार आहे हे लक्षात घ्या. पण हा काळ 10 ते 15 वर्षाचा असेल, कारण जसं हे देश म्हातारे झालेले आहेत, ह्या देशातले वयोवृद्धांची संख्या वाढलेली आहे, तसं पुढच्या 10 ते 20 वर्षानंतर भारतामध्ये देखील वयोवृद्धांची संख्या जास्त वाढणार आहे. त्या कालावधीमध्ये आपल्याला हे 10 वर्ष एनकॅश करता येणं गरजेचं आहे. या 10 वर्षामध्ये स्वतः सस्टेन होणं म्हणजेच कुटुंब सस्टेन होणं म्हणजे समाज सस्टेन होत जाणं आणि मग पर्यायानं देश मजबूत होण्यापर्यंतचा हा प्रवास आहे. पण आपण ह्या 10 वर्षाकडे त्या पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे आणि तुम्ही आता जे FY, SY, TY ला आहात हे याचे खरं या चालक आहात या इकॉनॉमीचे लक्षात घ्या. ही अर्थव्यवस्था तुम्ही चालवणार आहात, ह्या अर्थव्यवस्थेचे सगळ्यात महत्वाचे घटक तुम्ही आहात हे लक्षात घ्या. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आपण विचार करणं गरजेचं आहे लक्षात घ्या. मिडल क्लास मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे 2026 पर्यंत 40 कोटी आणि 2035 पर्यंत ती संख्या 80 कोटीपर्यंत जाईल हे लक्षात घ्या. मिडल क्लास मोठ्या प्रमाणात वाढणार आहे हे लक्षात घ्या. कन्झम्पशन वाढणार आहे, हजारो बिझनेस चालतील. मिडल क्लास वाढण्याचे फायदे काय लक्षात घ्या. मिडल क्लास हा मोठा कंझ्युमर बेस आहे, तो ग्राहक वर्ग आहे लक्षात घ्या. म्हणजे चांगल्या पद्धतीनं प्रीमियम प्रॉडक्ट जर तुम्ही दिले, चांगल्या सर्व्हिसेस दिल्या तर इथं तुमच्या सर्व्हिसेस विकल्या जातील, तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने दाद दिली जाणार आहे लक्षात घ्या. मॅन्युफॅक्चरिंग जे काही ते चायनामधून शिफ्ट होणार, कारण लेबर जे स्वस्त मिळत होते ते पुढच्या कालावधीमध्ये मिळणार नाही आहेत हे लक्षात घ्या. कारण वयोवृद्ध लोकांचा देश ज्यावेळेला बनेल त्यावेळेला निश्चितच या ठिकाणी तो मॅन्युफॅक्चरिंग हब शिफ्ट होण्याची शक्यता आहे, पॉसिबिलिटी आहे, जर आपण ती मिळवू शकलो तर. हे पुन्हा पुन्हा लक्षात घ्या, हे आपोआप होणार नाही, हे सगळं काही नवीन नाही. हे 2020 भारत एक भविष्यवेध या पुस्तकामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम सायंटिफिक मेथड प्रमाणे सगळं मांडून दिलेलं. हे का होईल आणि कसं होईल लक्षात. त्याच्यामध्ये थोडंसं पाठीमागं चाललो होतं आपण, आपली ग्रोथ होते त्याच्यामध्ये, पण याचा सगळ्यात महत्वाचा कणा तुम्ही आहात, तरुण आहात हे लक्षात त्याच्याबाबतीतनं, आणि त्यांनी हे सर्व करणं गरजेचं आहे लक्षात घ्या. त्यामुळे भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग कंपनीसाठी आपल्याकडे PLA स्कीम आहे, ज्याच्यामध्ये 1.97 लाख करोड रुपयाची प्रोव्हिजन या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने केलेली आहे लक्षात घ्या. आता AI प्लस टेक्निकल रिव्होल्युशन आता येत आहे, मोठ्या प्रमाणात बदल होतो हे लक्षात घ्या. त्यामुळे आता तुम्ही फार सावधपणे आणि अत्यंत वेगाने पाऊल टाकणं गरजेचं आहे हे लक्षात. त्याच्यामध्ये वेगाने मी यासाठी म्हणतोय कारण की मी एक व्हिडिओ बघितला होता, तुम्हाला तो पाठवेन मी लक्षात. त्याच्यामध्ये की अगोदरची जी पिढी होती त्या पिढीनं एक स्किल शिकलं तर त्यांचं पूर्ण आयुष्य निघून गेलं, चांगल्या पद्धतीने आनंदात जगले ते लक्षात घ्या. ठीक, आता तुमचा तो काळ नाही लक्षात. तुम्ही एक शिकलेलं स्किल 2-4 वर्ष काढू शकलात तरी तुम्ही भरपूर आहात, कारण इतक्याच हे बदलले. तुम्ही 5 वर्ष इंजिनिअरिंग करून, 6 वर्ष इंजिनिअरिंग करून म्हणजे AT GATE याचा विचार करता लक्षात त्याच्या बाबतीतनं, किंवा 7-8 वर्ष तुम्ही PG पर्यंत शिक्षण खर्च करून बाहेर पडता आणि मार्केटमध्ये आल्यावर लक्षात आला अरे मी जे शिकलो ते सगळं आउटडेटेड झालं, आता नवीनच काहीतरी शिकायला लागणार आहे. ही परिस्थिती नाकारता येणार नाही लक्षात. हे प्रत्येक सेक्टरमध्ये आहे. म्हणजे हा बदलता काळ जो आहे तिथे तुम्ही लाईफ लॉंग स्टुडंट ज्याला म्हणतात ना, म्हणजे तुम्ही आयुष्यभर शिकतच राहिलं पाहिजे, हा खरोखर आत्ताचा तो काळ आहे लक्षात.
तो शिकत राहणं स्किल हे तुम्हाला टेक्नॉलॉजीच्या काळात गरजेचं आहे, कारण आज एआयचं मार्केट 20 अब्ज डॉलरचं आहे. 2035 मध्ये भारतातलं एआयचं मार्केट हे 800 अब्ज डॉलरचं असणार आहे, लक्षात घ्या. हा फरक किती पटीनं वाढणार आहे याचा विचार करा त्याच्या बाबतीत. मग असे या ठिकाणी 15 हॉट सेक्टर्स आपण बघूया जे पुढच्या 10 वर्षामध्ये आपल्याला सपोर्ट करतील किंवा जिथे या ठिकाणी आपल्याला उतरणं गरजेचं आहे. ज्यातल्या कुठल्याही एका सेक्टरमध्ये तुम्ही उतरलात तर तुम्ही चांगल्या पद्धतीने एक पहिला ज्याच्यावर आपण चर्चा केली, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जनरेशन एआय म्हणतो आपण त्याला, लक्षात घ्या. तुमची जनरेशन जी आहे चालली आता 20 अब्ज आहे, आता जसं सांगितलं तसं 35 पर्यंत 800 अब्ज डॉलर पर्यंत पोहोचण्याची या ठिकाणी एक हे आहे, सोय आहे त्याच्यामध्ये. मग एआय टूल डेव्हलपमेंट, एआय कन्सल्टेशन, एआय ट्रेनिंग डाटा, एआय हेल्थ केअर, ऍग्रिकल्चर एज्युकेशन, इथं आपल्याला काळ आहे, लक्षात घ्या. मराठीमध्ये एआयचे चॅटबॉट बनवणे, मराठी व्हॉइस रेकग्नायझेशन करणं, पायथॉन किंवा एआय एम एल सारखे, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग सारखे काही कोर्सेस तुम्ही करणं हे गरजेचं आहे, लक्षात. त्याच्या बाबतीत माझ्याकडं आत्ता जी माझ्या सोबत कनेक्ट असणारी 10वीची मुलं आहेत, ज्यांनी आता 10वी पास केली, त्यांच्याकडनं मी काही रिसर्च वर्क करून घेतो आपल्या या सगळ्या प्रोजेक्टच्या कामाच्या निमित्तानं, लक्षात घ्या. तर ते इतक्या चांगल्या पद्धतीचे ऍप डेव्हलप करतात ज्यांनी कुठलेही प्रोफेशनल स्किल घेतलेलं नाही, म्हणजे कोर्स केलेला नाही, पण त्यांनी युट्यूबचा उपयोग चांगल्या पद्धतीने केला. स्वतः पायथॉन या ठिकाणी शिकलं. 10वीचा अभ्यास करत करत असताना या मुलांनी पायथॉन शिकलेलं, लक्षात घ्या. आणि ते उत्कृष्ट कोडिंग करू शकतात आता त्याच्या पद्धतीत. वेळ कसा एंगेज करायचा, तो 10वीचा मुलगा केला म्हणजे तो तुमच्यापेक्षा किती पुढे याचा विचार करा. तुम्ही आज FY टीवायला आहात, तुम्ही यापैकी ऍडिशनल स्किल कोणतं घेतलं का? आपण या ठिकाणी जिथं भर देतो की आठवड्यापूर्वी मला क्वेश्चन पेपर मिळेल का, मी पास होऊन बाहेर पडेल का, हा विचार एका बाजूला करतोय. दुसऱ्या बाजूला 10वीचा विद्यार्थी विचार करतोय की मला या स्टार्टअपमध्ये ज्या सॉफ्टवेअर इंडस्ट्रीज आहेत त्या सॉफ्टवेअर इंडस्ट्रीचा डेटा प्रोटेक्ट करण्यासाठी काय करता येईल, हा विचारातला फरक लक्षात घ्या. कारण त्यांना याची जाणीव झालेली आहे की मला स्किल अपडेट करत राहावं लागेल, नाहीतर मी समाजात टिकणार नाही, हे लक्षात त्याच्या बाबतीत त्याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. ऍग्रिकल्चर टेक्नॉलॉजीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणात, लक्षात घ्या. आणि हा जो काही बदल आहे तो बदल जर आपल्याला पोहोचवायचा असेल तर आपल्याला काम करा, कारण 55% लोकसंख्या अजूनही आपली भारताची शेतीवर अवलंबून आहे. महत्वाची 10 पिकं आता फक्त काय होत आहेत, प्रोसेस होत आहेत. बाकी सगळ्याची प्रोसेसिंग आपल्याकडे होऊ शकते. 2 लाख कोटीचं मार्केट 2030 पर्यंत ऍग्रिकल्चरचं आहे, लक्षात घ्या. त्या प्रोसेसिंग मधलं तिथं काम म्हणजे फार्म टू फॉर्क किंवा अॅग्रो ड्रोन्स, त्यानंतर या ठिकाणी व्हर्टिकल फार्मिंग, हे सगळे या ठिकाणी उदाहरण आपण या ठिकाणी घेऊ शकणार आहोत, हे लक्षात त्याच्याबद्दल. दुसरं महत्वाचं लक्षात घ्या की आपल्याकडं काही कंपन्या ज्या आहेत, ॲग्रोस्टार आहे, सह्याद्री आहे, किंवा बऱ्याच गोष्टी घडतायत, लक्षात घ्या. म्हणजे आता नाशिक, सांगली, कोल्हापूर जसं बघितलं आपण की द्राक्ष, ऊस, विदर्भामध्ये कापूस, सोयाबीन अशा काही गोष्टी वाढतायत, पण सगळ्या क्षेत्रामध्ये मोठी क्रांती घडू शकते. तुम्ही स्वतः लोकलला नीड घेणं गरजेचं आहे, लक्षात त्याच्यामध्ये. तिसरं सेक्टर आहे इलेक्ट्रिक व्हेकल. आता हा युद्धाचा कारण असेल किंवा काही असेल, तो शासनानं अजेंडा घेतलेला आहे की आता आपल्याला पेट्रोल डिझेलवर जास्त खर्च नाही करायचा. पोल्युशन आहे, एन्व्हायरमेंट आहे, फॉरेन करन्सीज आहे, या सगळ्याचा विचार करता जास्तीत जास्त ईव्ही प्रमोट करा, लक्षात. अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांना या ठिकाणी प्रमोट करा. त्यामुळे ईव्ही आणि बॅटरी टेक्निशियन्स प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याची मागणी असणार आहे. 30% व्हेकल्स ह्या ईव्ही होतील, यासाठी आता 2030 पर्यंतचं टार्गेट आहे, लक्षात घ्या. आणि आपल्या 2047 नेट झिरोचं आपण टार्गेट ठेवलेलं आहे. 10 लाख कोटीपर्यंतचं मार्केट जाणार आहे. ईव्ही मॅन्युफॅक्चरिंग, ईव्ही चार्जिंग स्टेशन, बॅटरी टेक्नॉलॉजी, सर्व्हिसेस, लक्षात, याच्यात आपण चांगलं काम करू शकतो. आता टाटा ईव्ही पुण्यामधनं काम करतं, ओला इलेक्ट्रिक आहे, महिंद्रा इलेक्ट्रिक आहे. पण आता हे फक्त याच कंपन्यांची मक्तेदारी राहणार नाही. यातली सर्व्हिस हा मोठा चॅलेंजिंग पार्ट आहे, चार्जिंग स्टेशन हा चॅलेंजिंग पार्ट आहे, आणि याच्यात आपण काही ना काहीतरी काम करू शकतो. महत्वाचं फोर्थ आहे हेल्थ केअर आणि टेलिमेडिसिन. हा पार्ट आता वाढणार आहे, लक्षात घ्या. कारण आता हेल्थ केअर मार्केट जवळजवळ साधारणतः 620 अब्ज डॉलरचं आहे. पुढच्या कालावधीमध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं 2 दिवसापूर्वी आपण बघितलं की मेंटल हेल्थ किती महत्वाचे आहे. काउन्सिलर लागणार आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. त्यानंतर एल्डर केअर, हे आपली तयारी आहे, आपल्याला करावी लागेल या 10 वर्षामध्ये तयारी, लक्षात घ्या. आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक वाढणार आहेत, तर या ज्येष्ठ नागरिकांना उत्तम पद्धतीच्या सुविधा देण्याची व्यवस्था आपल्याला निर्माण करावी लागणार आहे. ते फार मोठं मार्केट तयार होतं, हे लक्षात घ्या. त्याच्यावर आपल्याला काम करू शकतो आपण तिथं. महाराष्ट्रामध्ये फार्मा हब या ठिकाणी साधारणतः 50,000 कोटीचं या ठिकाणी बनतंय. टेली मेडिसिन्स वाढणार आहेत, हेल्थ टेक्नॉलॉजीमध्ये काम करणारे लोक वाढणार आहेत. तुम्ही विचार करा सर, आर्ट्स कॉमर्स सायन्सच्या मुलांना हे का सगळं सांगताय? प्रत्येकाकडे फक्त एक विजन असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्ही घडवून आणू शकता, हे लक्षात घ्या. पुढचा सेक्टर आहे रिन्युएबल एनर्जी, सोलर, विंड आणि ग्रीन हायड्रोजन. 2030 पर्यंत 500 गिगावॅटचं या ठिकाणी नॉन फॉसिल या ठिकाणी एनर्जी पर्यंत पोहोचण्याचं टार्गेट आहे.
साधारणतः या ठिकाणी 3,300 अब्ज डॉलरची इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये होणार आहे. सोलर इन्स्टॉलेशन, विंड टर्बाईल, ग्रीन हायड्रोजन, लक्षात या पद्धतीच्या सोलापूर, नंदुरबार, अहमदनगर इथं मोठे सोलर पार्क या ठिकाणी होत आहेत. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये सोलर पार्क होत आहेत, येऊ घातलेले आहेत, हे लक्षात घ्या. चांगल्या पद्धतीने व्हायला लागलेले आहेत. फूड प्रोसेसिंग सारखा मोठा, मी जसं आता सुरुवातीलाच बोललो आपण की 2030 पर्यंत 42 लाख कोटीचं मार्केट होणार आहे. फक्त 10% प्रोसेसिंग आता होते, लक्षात घ्या. 90% एरिया ग्रे आहे, तिथे तुम्ही काम करू शकता. मग त्याच्यामध्ये मराठी रेडी टू ईट असतील, स्नॅक्स असतील, स्पायसेस असतील, तुम्हाला त्या ठिकाणी तयार करता येऊ शकता. डेअरी प्रोडक्ट आहेत, लक्षात घ्या. मॅप्रो, चितळे, सुला, लक्षात, अशी काही मोजकीच नावं आपल्या समोर आहेत. ही नावं अजून वाढू शकतात, प्रोडक्ट वाढू शकतात, लक्षात घ्या. 7 नंबरचं सेक्टर आहे गेमिंग आणि ई स्पोर्ट्स. मैदानामधल्या खेळापेक्षा आपण या ठिकाणी मोबाईलवर जास्त खेळायला लागलो, त्यामुळे तिथं देखील आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काम करू शकतो, यांना संधी उपलब्ध करून देऊ शकतो, हे लक्षात याच्या बाबतीतनं. त्यानंतर या ठिकाणी हे मार्केट आता आज किती आहे, 2026ला 8.9 अब्ज डॉलरचं आहे, 2030 पर्यंत 30 अब्ज डॉलरचं होणार आहे. 54 कोटी गेम युजर्स असणार आहेत भारतामध्ये, हे लक्षात घ्या. मग तिथे गेम डेव्हलपर, स्ट्रीमिंग करणारे, त्यानंतर या ठिकाणी गेम आर्टिस्ट याची गरज आहे. गेम डेव्हलपर साधारणतः 8 ते 25 लाखापर्यंत या ठिकाणी पर एनमचं पॅकेज या ठिकाणी घेतो, हे लक्षात घ्या. कंटेंट क्रिएशन 8 नंबरचं सेक्टर. कंटेंट क्रिएशन आणि क्रिएटर इकॉनॉमी, म्हणजे त्याच्यावर बोललोय आपण, पुन्हा मी सविस्तर त्याच्याबद्दल घेत नाही, पण तो विषय आहे. फिनटेक आणि वेल्थ मॅनेजमेंटमध्ये मोठं काम करावं लागणार आहे. त्याच्यात आता सध्या रिअल टाइम पेमेंटमध्ये 2030 मध्ये 420 अब्ज डॉलरचं या ठिकाणी मार्केट होणार आहे. इन्शुरन्स, वेल्थ मॅनेजमेंट, लँडिंग, टेक या पद्धतीचे या ठिकाणी सेक्टर्स असणार आहेत, हे लक्षात घ्या. मुंबई हा त्याचा हब आहे. बाकी सगळ्या ठिकाणी आता बरेच लोक या ठिकाणी वाढत आहेत, लक्षात घ्या. 10 नंबरचं सेक्टर आहे रिअल एस्टेट आणि कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी. काय मोठ्या प्रमाणात बदलते, लक्षात घ्या, की एक संपूर्ण घर 3D प्रिंटरच्या सहाय्यानं कन्स्ट्रक्ट करण्याचं काम पुण्यामध्ये झालेलं आहे. मग पुण्यामध्ये एका ठिकाणी झालेलं काम भविष्यात कदाचित तुम्हाला सगळीकडे ते येऊ शकतं. स्मार्ट होम, अफोर्डेबल हाऊसिंग मोठ्या प्रमाणात गरज असणार आहे, हे लक्षात त्याच्या पद्धतीनं. एज्युटेक आणि स्किल ट्रेनिंग, एज्युकेशनल सेक्टरमध्ये हे मोठं काम आपल्याला करायचं आहे, लक्षात. त्याच्यामुळे तुम्हाला संधी उपलब्ध आहे. साधारणतः 30 अब्ज डॉलर पर्यंत या ठिकाणी आत्ताच 2030चं मार्केट असेल. आणि इथं मराठीमध्ये या ठिकाणी तुम्हाला व्हर्नॅक्युलर लँग्वेजमध्ये त्या राज्यातल्या प्रादेशिक लँग्वेजमध्ये काम करण्याची गरज जास्त असणार आहे. ऑनलाईन ट्युशन, स्किल डेव्हलपमेंट, AI यासारख्या क्षेत्रात काम करायचं आहे, लक्षात घ्या. गणेश डेअरीबद्दल आपण या ठिकाणी बोललो. डेअरीमध्ये देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात स्कोप आहे, कारण आता ज्या वेळेला तुकाराम मुंडेंनी कारवाई करायला सुरुवात केली त्यावेळेला भेसळयुक्त कितीतरी या ठिकाणी डेअरी बंद झालेला आहे. म्हणजे क्वालिटी प्रोडक्ट आज पाहिजे लोकांना, लक्षात. तिथे तुम्हाला या ठिकाणी संधी उपलब्ध आहे. 12 नंबरचं सेक्टर आहे ई कॉमर्स आणि B2C ब्रँड. आता 2030 पर्यंत आपण 300 अब्ज डॉलर पर्यंत हे ई कॉमर्स जाणार आहे. 2 लाख डायरेक्ट टू कस्टमर ब्रँड या ठिकाणी उपलब्ध असतील, हे लक्षात घ्या. त्यामुळे प्रॉडक्ट चांगलं निवडलं तर तुम्ही हे विकू शकता. तुम्हाला त्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल की मोठ्या प्रमाणात मिडल क्लास वाढणार आहे. ज्याला खर्चायची कपॅसिटी ज्या वेळेला लोकांची वाढेल त्यावेळेला तुम्ही त्यांना कशा पद्धतीनं सर्व्हिस प्रोव्हाइड करता हे फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. मेंटल हेल्थ आणि वेलनेस बद्दल आपण बोललो, लक्षात घ्या. 108 नंबरचं सेशन आपण त्याच्यावरच घेतलेलं होतं. 2030 मध्ये ही इंडस्ट्री 50,000 कोटीची बनणार आहे, लक्षात घ्या. त्याचा विचार आपण करणं गरजेचं. थेरपी असतील, माइंडफुलनेस असेल, योगा असेल, काउन्सिलर असेल, थेरपिस्ट, म्हणजे तुम्हाला एक छोटी कॉन्सेप्ट सांगतो. वेलनेस ऍट वर्कप्लेस नावाने एक कंपनी चालू झालेली आहे. त्या कंपनीने काही लोक तयार केले, जेंट्स लेडीज दोघंही त्याच्यामध्ये. आणि त्यांनी फक्त काय केलं की IPS रेंज आणि त्यावरचे जे ऑफिसर्स आहेत त्या ऑफिसर्सना तिथं ऑफिस अवर्स मध्ये हे या ठिकाणी तिथं जातात आणि फक्त बॅक मसाज, हेड मसाज या ठिकाणी ते जे आहेत ऑफिसमध्येच तिथं 10 मिनिटांमध्ये येतात आणि निघून दररोज या ठिकाणी जाणार, तिथं करणार आणि निघून जाणार. मंत्रालयामध्ये याचं ट्रायल घेतलं, लक्षात घ्या, काही ठिकाणी तिथं. आणि बरं त्या लोकांची स्ट्रेस लेवल इतकी हाय असते, त्यांना निघून जाता येत नसतं. त्यापेक्षा आपण तिथं जाऊ शकतो आणि सर्व्हिस देऊ शकतो, हा विचार तरी डोक्यात आला का आपल्या? पण त्यांनी आता पैसे मिळवायला सुरुवात केली, हे लक्षात घ्या. म्हणजे 15 मिनिटाच्या दररोज या ठिकाणी तुम्हाला जर बॅक पेन आणि हेड मसाज जर तुम्हाला मिळत असेल, बॅक आणि हेड मसाज तिथं, तेही तुमच्या ऑफिस अवर्समध्ये तेही डिस्टर्ब न करता आणि वर्क परफॉर्मन्स जर वाढत असेल तर उद्या कॉर्पोरेट कंपनीज म्हणेल की बाबा प्रत्येक कंपनीमध्ये 2, 4, 15 ट्रेनर, असेच ट्रेनर ठेवा, ब्रेक द्या. म्हणजे तिथं एका बाजूला स्विमिंग पूल बघताय, एका बाजूला जिम बघताय, एका बाजूला लायब्ररी बघताय, तिथं या पद्धतीचं हेल्थ केअर साठीची गोष्ट तुम्हाला बघायला मिळेल. आता हेल्थ रिसॉर्ट येत आहेत, लक्षात घ्या. रिसॉर्ट ही चैनीची गोष्ट आहे, तर रिबूट होण्यासाठीची गोष्ट अशी येते. वेलनेस रिसॉर्ट आता येत आहेत.
इथं आपण जाणं गरजेचं आहे, समजून घेणं गरजेचं. सायबर सिक्युरिटी जेव्हा सगळं डिजिटाईज व्हायला लागलेलं आहे, त्यावेळेला गुन्हेगारी प्रवृत्ती पण वाढणार आहे, त्यावेळेला सायबर सिक्युरिटीची पण गरज असणार आहे. साधारणतः 300 अब्ज डॉलरची ही इकॉनॉमी असणार आहे. सायबर अटॅक्स वाढणार आहेत भारतामध्ये. लक्षात घ्या, 300 कोटी रुपये वार्षिक आपला लॉस त्याच्यामध्ये होतोय. तर इथिकल हॅकर्स, सायबर कन्सल्टंट, डेटा प्रायव्हसी लागणार आहे. तुम्ही आता लेटेस्ट उदाहरण बघा, लेटेस्ट 17 वर्षाची मुलं नाही आहेत ती. सीबीएसईचं पोर्टल त्यांनी हॅक केलं आणि आपला डेटा सगळा दाखवून दिला. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या एज्युकेशन डिपार्टमेंटला किती मोठा रेड अलर्ट आहे तो, की भारतातलेच तरुण आता कशा पद्धतीने एक्सपर्ट झालेले आहेत. तुमच्यात आणि त्याच्यात तुम्ही विचार तरी करू शकलात का? याचा विचार करा. मी तुम्हाला हे जाणवून देण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही 5 वर्ष मागं आहात या मुलांच्या तुलनेने विचार करता. ती पिढी तुम्हाला खाऊन टाकेल. असं नको व्हायला की तुमचे जे काही या ठिकाणी सोर्सेस आहेत हे अगोदरचीच ही पाठीमागची लहान वयातली मुलं या ठिकाणी करतील आणि आपण तिथंच राहून जाऊ. त्यामुळे तुम्ही अलर्ट होणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. सस्टेनेबल आणि क्लायमेट चेंज टेक्नॉलॉजीमध्ये आता मोठ्या प्रमाणात काम करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आपण त्याच्यावर एक सेशन घेतलं. नेट झिरोसाठी आपल्याला काम करायचं आहे. कार्बन ट्रेडिंगसाठी असेल, वेस्ट मॅनेजमेंट असेल, रिसायकलिंग असेल, एव्ही बॅटरीजवर मोठं काम करायचं आहे आपल्याला. ते लागणार आहे, लक्षात. सेक्टर चांगल्या पद्धतीचं. त्यामुळं हे सगळं बघितलं की तुमच्या हे लक्षात येईल की आपण महाराष्ट्राला, देशाला अत्यंत समृद्ध बनवण्यासाठी आहे, त्याच्यापेक्षा पुढे घेऊन जाण्यासाठी. आता देशाला समृद्ध बनवायचं म्हणजे काय करायचं? मोर्चा करायचा नाही लगेच. स्वतःच या ठिकाणी एक स्वतःची समृद्धता बघा. स्वतःचं कुटुंब सक्षमपणे कसे घेऊन जाता येईल आणि तुमचं कुटुंब इथिकल मार्गाने या ठिकाणी जगवत असताना 4 कुटुंब तुमच्यावर डिपेंड राहून ती कशी जगू शकतात चांगल्या पद्धती सन्मानानं. इतका विचार केलात तरी ही चांगल्या पद्धतीची राष्ट्र उभारणी आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये विदर्भ, नागपूर, अमरावती, यवतमाळ, गडचिरोलीमध्ये कापूस, संत्रा, सोयाबीन, कोळसा, स्टील, मिहानसारखा प्रकल्प हे आपल्याला या ठिकाणी आता एक्झिस्टिंग आहे. पुढच्या 10 वर्षामध्ये कॉटन टू फॅब्रिक व्हॅल्यू चेन, फक्त या ठिकाणी कापूस नको, कापड पाहिजे त्याच्या बाबतीतनं. सोलर एनर्जीचा हब होणार आहे विदर्भात, कारण विदर्भात 300 दिवस सूर्यप्रकाश असतो, 365 दिवसांपैकी, हे लक्षात घ्या. लॉजिस्टिक आणि वेअर हाऊस आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बनतायत. तुम्ही हे बघा, त्याच्यामध्ये आताची रचना बघितलं, नागपूर देशातल्या सगळ्या भागांशी कनेक्ट होत आहे आता. जसं समृद्धी एक्सप्रेस झाला, रत्नागिरी गोवा होतं, इतर सगळ्या गोष्टी बघता की ते हब विदर्भ पूर्ण कनेक्ट होतोय. विदर्भातलं चित्र तुम्हाला हे आता फक्त रस्ते दिसत आहेत, नंतर त्या बाजूची इकॉनॉमी उभी राहिलेली नंतरच्या कालावधीमध्ये दिसणार आहे. मग ऑरेंज प्रोसेसिंग, ईव्ही मॅन्युफॅक्चरिंग, ट्रायबल टुरिझम, ड्रोन मॅन्युफॅक्चरिंग, लक्षात, सोयाबीन ऑइल या पद्धतीचे या ठिकाणी, किंवा बांबू मधले या ठिकाणी बरेच गोष्टींचे प्रोडक्ट येत आहेत सगळे त्याच्या पद्धतीनं. मराठवाड्यामध्ये संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना याच्यामध्ये आपल्याकडे एक लक्षात घ्या की मोठ्या प्रमाणात ॲटो हब संभाजीनगरला आपल्याला बघायला मिळतं. काही भागामध्ये तूर बघायला मिळते, काही भागामध्ये ऊस बघायला मिळतो. येणाऱ्या कालावधीमध्ये ड्रिप इरिगेशन मॅन्युफॅक्चरिंग चांगलं होऊ शकतं, हब बनू शकतो त्यांचा तिथं. जैन इरिगेशनचा बनतोय. सोलर पंप्स आणि ॲग्री टेक्नॉलॉजी चांगल्या पद्धतीने चालू शकते. ऑटोमोबाईल कंपोनंट चांगल्या पद्धतीने चालू शकतात. त्यानंतर या ठिकाणी काही अध्यात्माची पर्यटन, जसं तुळजापूर आहे, औंढा-नागनाथ आहे, बाकीच्या काही गोष्टी आपण बघू शकतो. गुळामध्ये, सेंद्रिय शेतीमध्ये पुढे, फूड प्रोसेसिंग मध्ये पुढे येऊ शकतात, हे लक्षात घ्या. फार्मास्युटिकल्स ऑलरेडी संभाजीनगर भागात आहेत, अजून वाढू शकतील तिथं. साधारणतः धाराशिवचा भाग बघितला तर गोट फार्मिंग मध्ये मोठ्या प्रमाणात पुढे येऊ शकतो. कोल्ड स्टोरेज आणि लॉजिस्टिक मध्ये येऊ शकतं. जालन्यासारख्या भागामध्ये ड्रायपोर्ट निर्माण होतंय. हे चाललेले धोरणात्मक निर्णय आहेत आणि हे तुमच्या संधी आहेत पुढच्या, लक्षात घ्या. कोकण विभागामध्ये बघितलं तर आता हापूस, काजू, मासे टुरिझम बघतो आपण त्याच्यामध्ये. पण मरीन टुरिझम हा पुढचा येणारा भाग आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी हापूसचं ब्रँडिंग मोठ्या प्रमाणामधलं एक्सपोर्ट, त्यानंतर काजूच्या प्रोसेसिंग मध्ये हे होऊन जाईल, लक्षात घ्या. फिश मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फिशरी टेक्नॉलॉजी वाढते चांगल्या पद्धतीने. कोस्टल या ठिकाणी लॉजिस्टिक वाढणार आहे. JNPT बनलेलं आहे, आता वाढवण बंदर त्या ठिकाणी पुन्हा बनतंय. हे सगळं महाराष्ट्राचं स्ट्रक्चर बघत असताना पश्चिम महाराष्ट्र, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, सोलापूरमध्ये आपण ॲटो, IT, साखर, द्राक्ष, हळद, दूध ह्या सगळ्या गोष्टी आहेत. टेक्नॉलॉजी आता वाढते, हे लक्षात घ्या. प्रीमियम इंडस्ट्रीज मोठ्या प्रमाणात येते. उत्तर महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये बघितलं तर तिथेही सेम परिस्थिती आपल्याला बघायला मिळेल की स्थानिक प्रोडक्ट आणि त्याचबरोबर या ठिकाणी सोलर पार्क, गोल्डन ज्वेलरीचं हे बनते जळगावमध्ये. ट्रायबल इको टुरिझम नंदुरबार सारख्या ठिकाणी येते. रिलिजियस टुरिझम त्र्यंबकेश्वर, शिर्डी हा उत्तर महाराष्ट्राचा भाग आहे, लक्षात घ्या. कोल्ड स्टोरेज येते आणि MMRDA ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन जे काय आहे इथे तर प्रचंड वेगवेगळ्या पद्धतीच्या संधी आपल्याला बघायला मिळत आहेत, हे लक्षात आहे मित्रांनो. बऱ्याचशाच गोष्टी आहेत ज्याच्यावर आपण चर्चा करू शकतो. आज जे 15 सेक्टर मी आपल्याशी चर्चा केली ते स्वतःभोवती ठिकाणी थोडा
तुम्हाला तिथं स्वतःला ठेवून बघायचं, यामध्ये मी कुठं फिट बसू शकतो. ही संधी मी पुन्हा सांगतोय, लक्षात घ्या. तुमचं चॅलेंज काय आहे? तुमचं चॅलेंज स्वतः ग्रो होणं आहे. पण दुसरं महत्वाचं आहे की तुमच्यापेक्षा पाठीमागची स्पीडी फास्ट आहे, हे समजून घ्या. म्हणजे ते आता तुमचं UG-PG कंप्लीट झाल्यानंतर मी काय बघतोय याची वाटच बघत नाही. 10वीचा झालं, 11वीचं ऍडमिशन टाकून ठेवले, कॉलेजमध्ये जायचं तेवढ्या वेळ जायचं, उरलेल्या वेळेमध्ये मी हे सगळे उद्योग त्याने चालू केले आहेत. की मुलं जर 5 वर्ष पुढे आपल्यापेक्षा चाललेले आहेत, तर निश्चितपणे हे 5 वर्ष तुम्हाला देखील चांगली मेहनत करणं, योग्य डिसिजन घेणं आणि योग्य निर्णय घेऊन एक उद्योजक म्हणून स्वतःला सिद्ध करणं हे आवश्यक आहे. आजच्या सत्रामध्ये उपस्थित सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी